अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर दाखल झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे। तर विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये मागील महिनाभरापासून या सर्वांचं आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि मानधन वाढ, पेन्शन तसंच ग्रॅच्युइटी देण्याची मागणी त्यांची आहे। तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुपारी अंगणवाडी सेविकांची भेट घेतलेली होती आणि आता या अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचं पाहायला मिळते। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। दरम्यान आता ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्यांना काही मिळणार का, ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या मान्य होणार का याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? मागील महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। आज ठाकरेंनी भेट घेतली आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलंय। काय अपडेट्स? फराह, अगदी बरोबर आहे। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या आहेत, त्यापैकी 3 प्रमुख मागण्या म्हणजे शासकीय कर्मचारीचा दर्जा आणि त्याचबरोबर पगारवाढ आणि इतर काही आरोग्य सेवेच्या मागण्या त्यांच्या आहेत, जसं की विमा पॉलिसी वगैरे। त्या मागण्या घेऊन गेल्या 1 महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानाच्या या ठिकाणी जे आहे ते अंगणवाडी सेविका आंदोलन करत होत्या। आज या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, वर्षा गायकवाड अनेक जण असे नेते भेटायला आले होते। मंत्री राज्य सरकारकडनं मंत्री दीपक केसरकर सुद्धा आले होते आणि सरकारकडनं जे आहे ते उद्या या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती। मात्र अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आज मुंबईचं आझाद मैदान सोडायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक जी उद्या होणार होती ती आजच घेण्याचं ठरवलं आणि शिष्टमंडळ जे आहे अंगणवाडी सेविकांचं ते आता थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते वर्षा बंगल्यावरती दाखल झालेलं आहे आणि या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या मानधन वाढ, पेन्शन आणि ग्रॅज्युइटीची मागणी जी आहे निश्चितच ज्योत्स्ना, त्यांच्या या मागण्या आता मान्य होणार का ते पाहावं लागेल आणि मुख्यमंत्री या बैठकीनंतर काय सांगतात तेही पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।